पुण्यातील गजबजलेली तुळशीबाग, अवतीभोवती असलेला पसारा, ट्रॅफिक या सर्वांमध्ये आपलं अस्तित्व टिकवून ठेवणारा विश्रामबागवाडा. मंडळी नमस्कार, मी किरण मेंगले पुन्हा एकदा स्वागत करतोय तुमचं आपल्या मराठमोळ्या चॅनलवरती. आज आपण बघणार आहे विश्रामबागवाडा. महाराष्ट्रातील इतर शहरांमधून पुण्यामध्ये आलेला प्रत्येक माणूस तुळशीबागेमध्ये जातोच. नंतर दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतो. पण बाजूलाच विश्रामबागवाडा आहे. तिकडे मात्र नजर फिरवतच नाही. इसवी सन 1807 साली बांधण्यात आलेला हा वाडा पेशवे राजवटीचे शेवटचे शासक बाजीराव दुसरे यांचे निवासस्थान होते. सध्या या ठिकाणी एक संग्रहालय, ग्रंथालय, पोस्ट ऑफिस आणि स्थानिक हस्तकलेचे दुकाने आहेत. मित्रांनो, या वाड्याचे बांधकाम पूर्ण होण्यास तब्बल 6 वर्षे लागली आणि त्यासाठी सुमारे 2 लाख रुपये खर्च आला. मराठा साम्राज्याचे शेवटचे पेशवे बाजीराव पेशवे सुमारे 11 वर्ष या हवेलीत राहत होते. पेशव्यांनी शनिवार वाड्यापेक्षा विश्रामबाग वाड्यातच राहणे पसंत केले. असे म्हटले जाते, एकेकाळी वाड्यात एक सुंदर अशी बाग होती आणि या हवेलीला माळी विश्राम असे नाव देण्यात आले होते. « 20,000 चौरस फूट क्षेत्रफळ असलेला हा वाडा 3 मजली आहे. हा वाडा कोरीव लाकडासाठी प्रसिद्ध आहे. या हवेलीचे मुख्य शिल्पकार मनसाराम लक्ष्मण आणि दाजी सुतार होते. वास्तुकलेवर पेशवे शैलीचा प्रभाव दिसतो. हा वाडा प्रामुख्याने लाकडापासून बांधलेला आहे. तो सुरूच्या अर्थातच सायप्रस वृक्षाच्या स्तंभांनी सजवलेला आहे. वाड्यामध्ये दगडी फरशी आहे. एक सागवानी गॅलरी आणि व्हरांडा देखील आहे. त्यात टेराकोटा प्रकारातील नक्षीकाम आहेत. पहिल्या मजल्यावर दरबार भरत असे. दरबार हॉल लगतच एक लाकडी व्हरांडा आहे. तिथे संगीतकार आणि गायक कला सादर करायचे. सभागृह पर्यटकांसाठी खुले नाही, कारण ही वास्तू मोडकळीस आल्याने असुरक्षित मानली जाते. वाड्यात एक नगारखाना देखील आहे. त्याला मेघडंबरी असे म्हटले जाते. वाड्यातील लोकांना पाण्याची कमतरता पडू नये यासाठी वाड्यामध्येच एक विहीर खोदलेली दिसते. दुर्दैवाने 31 ऑक्टोबर 1880 रोजी वाड्याला आग लागली. त्यात बहुतेक इमारत जळून खाक झाली. फक्त टेराकोटा नक्षीकाम शिल्लक राहिले होते. नंतर त्याच्या मूळ रचनेत इमारतीची पुनर्बांधणी करण्यात आली. मंडळी, गावाकडची आपली जुनी घरं असायची. त्यामध्ये अशा कड्या आपल्याला दिसायच्या. त्या पाहिल्यानंतर मला माझं जुनं घरच आठवलं. पुणे महानगरपालिकेने 1930 मध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांकडून हा वाडा 1 लाख रुपयांना विकत घेतला. तर मंडळी, आज या वाड्याचा काहीसाच भाग जनतेसाठी खुला आहे आणि उर्वरित भाग पुणे महानगरपालिकेच्या जन्म आणि मृत्यू या कार्यालयांसाठी सरकारी कार्यालय म्हणून वापरला जात आहे. मंडळी, कसा वाटला विश्रामबाग वाड्याचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा एकदा मी शिरलोय गोंगाटा ट्रॅफिकमध्ये, गर्दीमध्ये आणि चाललोय तुळशीबागेमध्ये. तर
चला भेटू पुन्हा एकदा अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत इतिहास वाचत राहा, इतिहास समजून घ्या, प्रगती करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जर अजून केलं नसेल तर. धन्यवाद.